फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स क्लासेस बाय के. तर पहा, आपण कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहूयात आजचा क्वेश्चन. हा क्वेश्चन आहे पर्सेंटेज मधला. या क्वेश्चन मध्ये आपण याची चार टाईप क्लिअर करणार आहोत. चार टाईप. याच्यामध्ये ना आपल्याला चार प्रकारे क्वेश्चन तर एकाच प्रकारे फ्रेम होते, बट जेव्हा प्राइस किमती काढताना आपल्याला एखाद्या वेळेस आपल्याला प्राइस विचारू शकतात. त्याच्यामध्ये वाढलेली आधीची प्राइस, नंतरची प्राइस, आधीची प्राइस, नंतरची प्राइस आणि आधीची क्वांटिटी आणि नंतरची क्वांटिटी, अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन फ्रेम होऊ शकते. आणि टीचर्सने घेतलेले जे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन पेपर आहेत, तर त्याच्यामधून आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे. आणि मे बी आता पुढे होणाऱ्या ज्या टीसीएसच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये हा तुम्हाला युजफुल करू शकते. तर पहा, साखरेच्या किमतीत 20% ची कपात केल्याने खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.5 केजी जास्त साखर मिळू शकते. तर प्रति केजी असलेली मूळ किंमत, इथं पहा मूळ किंमत, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की ते आधीची किंमत विचारू शकतात आणि नंतरची विचारू शकतात. आधीची क्वांटिटी विचारू शकतात किंवा नंतरची क्वांटिटी विचारू शकतात. हे चार टाइप याच्यामध्ये फ्रेम होत असतात. हे थोडंसं लक्षात ठेवा. आता पहा, या केसमध्ये काय असते की हा जो एकूण खर्च आहे हा कॉन्स्टंट असते. एकूण खर्च काय असते? कॉन्स्टंट असते. हे नेहमी लक्षात ठेवा. खर्च कॉन्स्टंट असते. आता खर्च कॉन्स्टंट असताना काय असते? आता आपला खर्च म्हणजे काय असते? खर्च म्हणजे काय? तर आपण जे आपल्याला काय असते? एखादा किंमत म्हणा, वस्तूची काय आहे? अ, किंमत इंटू आपला जो आहे उपभोग म्हणता येईल त्याला, उपभोग. कन्झम्पशन ज्याला आपण म्हणू शकतो. एक्सपेंडिचर इज इक्वल टू प्राइस इंटू कन्झम्पशन. हे लक्षात ठेवा थोडंसं. हे कामात येईल तुमच्या. एकाच कन्सेप्टवर पूर्ण काय आहे, हे चारही टाईप डिपेंडंट आहेत. इथं एक्सपेंडिचर खर्च जो आहे आपला, हा हमेशा कॉन्स्टंट असतो. हा चेंज होत नाही. जसं की या क्वेश्चनमध्ये आहे पहा. खर्च हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. ₹160 याच्यावर तो वाढणारच नाही आहे. मला सरळ-सरळ मला एक सांगा, तुम्ही जर तुमच्याकडे एक तुमचा खर्च आहे ₹1000 ₹100 तुमचा हा खर्च फिक्स आहे, की याच्यावर तुम्ही खर्चच करू शकत नाही. ₹100 तुमचा काय आहे? खर्च फिक्स आहे. आणि तुम्हाला ₹100 मध्ये जर 5 केजी काय येत असतील, सपोज साखर येत असेल. ₹100 मध्ये हे बघा, हा ₹100 आर-एस तुमचा काय आहे? एकूण खर्च आहे. हा एकूण खर्च. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5 केजी साखर येत आहे. म्हणजे तुमचा पर केजी रेट किती झाला? पर केजी रेट किती होईल मग तुमचा? 5 ने तुम्ही काय करा, 100ला डिव्हाईड कराल, म्हणजे 20 आर-एस पर केजी. म्हणजे ₹20 केजी तुमची काय झाली? ₹20 केजी काय झाली? साखर झाली. आपण याला ना 200 करूयात, म्हणजे रिलेट करता येईल तुम्हाला ते. हे ₹200 तुमचा खर्च आहे आणि तुम्हाला त्याच्यात काय 5 केजी साखर तुम्ही घेत आहात. हे पहिल्या केसमध्ये 5 केजी साखर घेतली म्हणजे तुम्हाला ही ₹40 पर केजी होईल. आपण इथं याला ₹40 पर केजी साखर करूयात, जे की वास्तवमध्ये आहे. आता हे झाला तुमचा आधीचा, तुमचा इथं एकूण हा खर्च, जो की पुढच्या केसमध्येही सेमच राहील. खर्च चेंज होणार नाही या केसमध्ये, हा कॉन्स्टंट राहील. आणि आता तुम्ही काय करा, आधीच्या केसमध्येच तुम्ही काय करा, 5 केजी साखर घेत आहात. आणि त्याच केसमध्ये काय आहे, तर पर केजी रेट किती आहे? ₹40 पर केजी. आता पहा, जर समजा खर्च ₹200 आहे, खर्च तुमचा काय आहे? ₹200 आहे. तुम्ही याच्यावर तुमचा बजेटच नाही आहे. तुम्हाला साखरसाठी तुम्ही महिन्याचे फक्त ₹200 देऊ शकता. तर मला एक सांगा, पण आता साखरेचे भाव वाढलेले आहेत पहा. जर साखरेचे भाव, मला एक सांगा, साखरेचे भाव जर समजा 40 वरून 50 झाले, 50 आर-एस पर केजी. तुम्हाला माहीत पडलं अचानक, तुम्ही दुकानात गेले ₹200 घेऊन. आधी तुम्ही ₹200 घेऊन जात होते. आताही तुम्ही ₹200 घेऊन जात होते. पण आधी तुम्हाला ₹40 पर केजीने साखर मिळत होती. आता तुम्हाला दुकानदार म्हणते की ₹50 पर केजी साखर आहे. साखरचे भाव वाढलेले आहेत. मी ₹40 पर केजीने देणार नाही. आता ₹50 पर केजी जर साखरचा भाव असेल, तर मग तुम्ही काय कराल? तुम्हाला किती केजी साखर येईल? तर तुम्ही सरळ काय कराल? 200 भागीला 50 अचूक 20, म्हणजे 4 केजी तुम्हाला आता साखर भेटेल. 4 केजी साखर आणणार तुम्ही.
आणि घरी बोल नाही खाणार. तर पहा, या केसमध्ये काय झालं पहा, इथं या दोन्हीही हा झाला पहिला सिनारिओ आणि हा दुसरा सिनारिओ. दोन्ही सिनारिओमध्ये इथं खर्च तुमचा 200च आहे. आधीही तुमचा बजेट 200 होता, आताही तुमचा 200च आहे. पण क्वांटिटीमध्ये काय झालं? क्वांटिटीमध्ये आधी तुम्ही 5 केजी साखर घेत होते आणि आता 4च केजी साखर येऊ राहिली. आधी 5 केजी साखर घेत होते, आता 4च केजी येऊ राहिली. पण तुमचा पर केजीमध्ये काय झालं? आधी तुमचा ₹40 पर केजीचा भाव होता आणि आता ₹50 पर केजीचा भाव झाला. रेशोमध्ये जर आपल्याला हे सांगायचं झालं, तेव्हा हा पहिला सिनारिओ आणि हा दुसरा सिनारिओ. पहिल्या सिनारिओमध्ये पहा, हे काय आहे आपला क्वांटिटी आहे. क्वांटिटी म्हणजेच काय आपला उपभोग आहे आणि हा काय आपला पर केजीचा रेट आहे. म्हणजे जे काय झाली आपली किंमत झाली. याला आपण किंमत असं म्हणू शकतो. हं. आणि हे काय झाला आपला उपभोग आणि हा काय झाला आपला खर्च. खर्च बरोबर काय तर उपभोग इंटू किंमत किंवा किंमत इंटू उपभोग. आपला जो एक्सपेंडिचर इज इक्वल टू प्राइस इंटू कन्झम्पशन आणि खर्च बरोबर हे सेम इथं खर्च बरोबर किंमत इंटू किंमत गुणिला उपभोग. हे इंग्लिशमध्ये आहे इथं लिहिलं आणि हा इकडे काय आहे मराठीमध्ये आहे. तर पहा रेशोमध्ये लिहायचं झालं तर काय होईल हेच पहा इथं आपण काय करूयात इथं फर्स्ट सिनारिओमध्ये पाहूयात. फर्स्ट सिनारिओमध्ये आपली 5 केजी साखर होती आणि सेकंड सिनारिओमध्ये काय आहे आपली 4 केजी साखर आहे. आपण याला हे काढून टाकूया. म्हणजे सरळ-सरळ आपल्याकडे आधी आपल्याला 5 केजी साखर भेटत होती. आता किती भेटू राहिली? 4 केजी. म्हणजे हा चेंज कशामधला आहे? हा चेंज आहे आपला उपभोग. उपभोग म्हणजे काय? तर कन्झम्पशन. कन्झम्पशनचा रेशो आपला इथं आपण आता केजी वगैरे नाही लिहिलं तरी चालेल. हा रेशो झाला आपला कन्झम्पशनचा. जर कन्झम्पशनचा रेशो 5चा 4 असेल, तर तुम्हाला एक इथं लक्षात येऊ राहिलं का किंमतचा रेशो 40:50 आहे. म्हणजे हा एक-एक झिरो चालला जाईल आणि इथं काय 4 5 राहील. लक्षात घ्या इथं हिचं ना म्हणजे हा झाला आपला प्राईसचा रेशो. आता कन्झम्पशनचा रेशो 5 केजी:4 केजी म्हणजे 5च 4 आहे. आणि प्राईसचा रेशो काय आहे आपला? इथं पहा 4च 5 आला. 4च 5 आला. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, की जेव्हा खर्च कॉन्स्टंट राहील, जेव्हा आपला खर्च कॉन्स्टंट राहील, हा चेंजेस होणार नाही. जसा की आपला बजेट 200चा होता, तेव्हा कन्झम्पशन म्हणजेच आपला काय उपभोग चा रेशो जर याला केजीला काढून टाका. 5च 4 असेल, कन्झम्पशन जर 5च 4 झाला, म्हणजे आपला उपभोग जर आपला 5च 4 झाला, तर आपलं जे प्राईस आहे ते 4च 5 होईल. आणि अर्थात दुसऱ्या शब्दात जर म्हणायचं झालं तर याला मी असं लिहितो प्राईस बरोबर काय झाली 4च 5 झाली. म्हणजे आपले भाव वाढले. आपल्याला माहीत पडलं की 40 केजीचा काय झाला 50 केजी झाला. आधी ₹40 केजी साखर होती, नंतर ₹50 केजी झाली. म्हणजे 40 आणि 50चा रेशो घेतला तर काय येईल 4च 5 म्हणजे हे झाले आपले 4च 5 काय झाली किंमत झाली. जर किंमत 4च 5 होत असेल, 4 युनिटवरून 5 युनिट होत असेल, तर आपला जो कन्झम्पशन आहे, कन्झम्पशन हा 5च 4 होत असते लक्षात घ्या. हे पहा आपला कन्झम्पशन आधी 5 होता, आता 4 झाला. हे पहा इथं आधी आपलं कन्झम्पशन 5 होतं 5 केजी, आता 4 केजी झाला. आणि इकडे प्राईसमध्ये जर पाहिलं तर आधी ₹40 केजी होती, आता ₹50 केजी झाली. हे कशामुळे झालं? कारण आपलं इथं बजेट आपलं कमी आहे. आपलं बजेट ₹200च आहे. त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपण साकारला देऊ शकत नाही. ठीक आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, खर्च जेव्हाही कॉन्स्टंट असतो, तेव्हा प्राईस आणि कन्झम्पशन, किंमत आणि उपभोग यांचा रेशो हा इन्व्हर्सली रिव्हर्स असतो सरळ-सरळ. 4च 5 जर प्राईस झाली, तर कन्झम्पशन काय होईल? 5च 4 होईल. तर पहा आपण आपल्या क्वेशनकडे येऊयात. आपला क्वेशन सॉल्व्ह करूयात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही या स्क्रीनचा या स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला नोट डाउन करायचं असेल तर आपण याला काढून टाकूया तिथे.
आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? साखरेच्या किमतीत 20% ची कपात झाली. आता पहा, इथं काय दिलं त्यांनी? साखरेच्या किमतीत काय झालं? 20% ची कपात झाली. किंमत म्हणजे काय? साखरेची किंमत म्हणजे काय? तर ही किंमत आहे ती. ही बघा किंमत म्हणजेच आपला काय? प्राइस. 20% ची कपात झाली. तर 20% म्हणजे काय? 20% म्हणजे 1/5 म्हणजे आधी 5 होती, आता 5 वजा 1 झाली. म्हणजे 5 वर 1 कमी झाली म्हणजे 4 झाली. आधी 5 होती, आता काय झाली? 4 झाली. 5 4 झाली किंमत. किंमत जर 5 4 झाली तर आपला कन्झम्पशन, आपला जो उपभोग आहे, आता पुढे यांनी काय म्हटलं? साखरेच्या किमतीत 20% ची कपात केल्याने खरेदीदारास 160 किमतीमध्ये, 160 काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.5 केजी साखर जास्त मिळू शकते. त्याच किमतीमध्ये म्हणजे 160 रुपये त्याचं बजेट आहे आणि त्याच्यामध्येच त्याला काय आहे? 2.5 केजी साखर जास्त मिळू शकते. तर प्रति केजी असलेली मूळ किंमत शोधा. प्रति केजी मूळ किंमत शोधायची आपल्याला. तर पहा, आता प्राइसचा रेशो, किंमत जर 5 4 असेल तर आपला कन्झम्पशन म्हणजेच उपभोग, उपभोग हा आपला कन्झम्पशन आहे. 4 5 होईल. एवढं समजलं असेल इथपर्यंत. आता पहा, कन्झम्पशन इथं 4चा 5 झाला. त्यांनी हेच तर दिलं आहे इथं, की 160 किमतीमध्ये 2.5 केजी जास्त साखर मिळू शकते. हे तर फिक्स आहे 160. आता त्याचं जे बजेट आहे तो 160चा आहे आणि त्याच किमतीमध्ये त्याला 2.5 केजी जास्त साखर मिळू शकते. उपभोग म्हणजे हा त्याचा उपभोगच आहे. केजीमध्ये जो आहे तो क्वांटिटी म्हणा किंवा त्याने केलेला जो उपभोग आहे, कन्झम्पशन आहे, ते आहे. तर सी पहा, सी काय? 4च 5 होईल. प्राइस 5च 4 झाली तर उपभोग त्याचा 4च 5 होईल. म्हणजे 4चा 5 झाला त्याचा कन्झम्पशन, म्हणजे प्लस 1 झाला. प्लस 1 झाला. प्लस 1 ची किंमत किती दिलेली आहे त्यांनी? 2.5 केजी, 2.5 केजी. मला एक सांगा, त्यांनी काय म्हटलं? तर प्रति केजी असलेली मूळ किंमत शोधा. मूळ किमतीसाठी आपल्याला मूळ क्वांटिटी लागेल, मूळ त्याचा आधीचा कन्झम्पशन लागेल, उपभोग लागेल. हे पहा, हा आधीचा आहे आणि हा नंतरचा उपभोग आहे. हमेशा लक्षात ठेवा, हा आधीचा त्याचा कन्झम्पशन आणि हा नंतरचा कन्झम्पशन. हा आधीचा, हा नंतरचा. आता पहा, 1 युनिटची व्हॅल्यू जर समजा 2.5 असेल तर आपल्याला 4 युनिटचे काढायचे आहे. म्हणजे याला 4 ने मल्टिप्लाय करा. 25 चूक 100 म्हणजे हे झाले 10 केजी. आणि आपल्याला जर समजा आता नंतरचा त्याचा, आता सध्याचा किंवा त्यांनी जर म्हटलं सध्याचा त्याचा हे काढा. काय? हे झालं आपलं केजीमध्ये आधीची क्वांटिटी इथं दिलेली नाही आहे. तर पहा, ही आधीची क्वांटिटी आपण काढलेली आहे, 10 केजी होती. आता त्यांनी जर म्हटलं नंतरची क्वांटिटी काढा. आधी आपण या नंतरची क्वांटिटी पहा. नंतरची क्वांटिटी आहे 5 युनिट. मग 5 युनिटची व्हॅल्यू जर काढायची म्हटलं तर 5 ने मल्टिप्लाय करायचं याला. 25 5 125 म्हणजे 12.5 केजी. हे 1 युनिटची व्हॅल्यू सरळ-सरळ दिलेली आहे म्हणून आपण सरळ मल्टिप्लाय करत आहोत. 4ची, 5ची. त्यांनी 7 युनिट म्हटलं तर 7 न मल्टिप्लाय केलं असतं या 2.5 ला. ठीक आहे. इथं हे थोडं आहे 5 युनिटची व्हॅल्यू आहे. आता मला एक सांगा, त्यांनी क्वेश्चनमध्ये काय विचारलं? इथंच आपले 2 टाइप झालेत. पहा, हा पहिला आधीची क्वांटिटी काढा किंवा आधीचा कन्झम्पशन उपभोग काढा आणि हा नंतरचा उपभोग किंवा कन्झम्पशन काढा. प्राइस चेंज वगैरे झाल्यानंतरचा. हे झाले आपले 1 आणि 2 टाइप इथंच क्लिअर झालेत याच सब टाइप याच्यामधले. आता पहा, आता आपण तिसरा टाइप पाहू ज्याच्यामध्ये आपल्याला काय काढायची असते? आधीची किंमत काढायची असते आणि नंतरची किंमत काढायची असते. असे ते 4 टाइप बनतात. हे झालेत आपले. आता हे पाहूयात आपण. पहा, आधीचा त्याचा तो 10 केजी घेत होता. ठीक आहे. साखर जे आहे 10 केजी घेत होता. मला एक सांगा, त्याचा टोटल बजेट किती आहे? 160चा. मग 160 भागीला जर मी 10 केले, मला काय भेटेल? 16 आर-एस पर केजी. हेच आधीचा काय होता? साखरेचा भाव होता. पहा, हेच या क्वेश्चनचं काय असतं? बेस सोल्युशन असतं. याच्यामध्ये आपण 3 टाइप झाले आणि असं नाही की तुम्हाला बेसिक पूर्ण पेजवर लिहायचा आहे. हा फॉर्म्युला तर एक्सप्लेनेशनसाठी आहे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तुम्हाला हे सगळं येऊनच जाईल बाय प्रॅक्टिस. आता पहा, आधीचा भाव आपला किती आला? ₹16 केजीचा आला, जे की आपला ॲन्सर आहे. आता त्यांनी जर म्हटलं असतं आपल्याला नंतरचं मला हे सांगा, जेव्हा साखरेच्या किमतीत 20% ने कपात झाली, साखरेच्या किमतीत 20% ने कपात झाली, तेव्हा साखरेचा भाव काय होता ते जर विचारलं, मला सांगा. साखरेच्या किमतीत 4 5 झाल्या, साखरेच्या किमतीत गिरावट आली.
साखरेचे भाव उतरले. आता मग कन्झम्पशन आपलं वाढेल ना, हो वाढेल. कारण आपल्याला आपला बजेट ₹160 चा आपण 160 खर्च करणार. ते साखर किती येऊ द्यात. आधी साखर किंमत 5 ची 4 झाली. किंमत जास्त होती म्हणून आपली साखर कमी येत होती. आता किंमत कमी झाली म्हणून आपली साखर जास्त येणार. म्हणजे 5 युनिट. तर 5 युनिट आपलं किती आहे? 12.5 केजी. हे आपलं काय आहे आता साखरेची किंमत कमी झाल्यानंतर आपल्याला एवढी क्वांटिटी आपल्याला भेटणार आहे. म्हणजे 2.5 केजी आपल्याला इथं जास्त भेटलेली आहे. इथं आपण पाहू शकतो प्राईस कमी झाली आणि कन्झम्पशन उपभोग आपला वाढणार. 1 युनिट वाढला पहा म्हणजे इथं दिसते 2.5 केजी आपल्याला काय वाढून भेटणार. हे इथं आपल्याला 12.5 केजी टोटल म्हणजे नवीन केसमध्ये आपल्याला काय उरालं किंमत कमी झाल्यानंतर क्वांटिटी आपली 12.5 केजी उराली. ज्याच्यामध्ये आपल्याला 2.5 केजी काय भेटली वाढून भेटली आधीच्या तुलनेने. आता त्यांनी विचारलंय की आता असा शेवटचा जो आहे चौथा जो टाइप बनते याच्यामध्ये, की ते विचारू शकतात, की आता प्राईस किंमत झाल्यानंतर साखरचे भाव काय आहेत? तर मग आपला बजेट तर 160 चाच आहे. 160 चा बजेट आहे आणि आपण किती घेऊन राहिलो? 12.5 केजी साखर आपल्याला भेटू राहिली नवीन साखरेची किंमत कमी झाल्यानंतर. मग याला आपण सोडून दिल्यानंतर आपल्याला काय येईल? आपण इथं 2 ने मल्टिप्लाय करू आणि इथं 2 ने मल्टिप्लाय करू. काय होईल आपलं? सोडून 32, 320 आणि हे 25. याला जर मी इथं 4 ने मल्टिप्लाय केलं आणि इथे 4 ने मल्टिप्लाय केलं, तर 3 चूक 12, 4 दुनी 8, 1280 आणि भागिले 25 चूक 100. आता याला सॉल्व्ह करणं सोपं होईल. हा 0 कॅन्सल आणि हा इथे एक पॉइंट येईल. म्हणजे 12.8 आर-एस पर केजी 6 आताचा सध्याचा भाव राहील साखरेचा. हा झाला आपला चौथा टाइप. म्हणजे आधीचा आपला भाव होता ₹16 पर केजी, आताचा भाव आहे 12.8 केजी. आधी आपली क्वांटिटी होती 10 केजी, आता क्वांटिटी आपली 12 केजी. तर अशा प्रकारे अशा 4 प्रकारे आपल्याला हे एक्झामिनर आपल्याला क्वेशन विचारू शकते, जे की टी-सी-एस आणि आय-बी-पी-एसचे हे फेव्हरेट क्वेशन आहेत. टी-सी-एसचे तर एकदमच फेव्हरेट आहेत. हे एकाच क्वेशनच्या माध्यमातून आपण असे 4 टाइप आपण पाहिलेले आहेत. तर पहा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जर कन्सेप्ट आवडली तरच, नाहीतर आहेत भरपूर शिकवणारे यूट्यूबवर तुम्हालाही माहीत आहे. इथं तुम्हाला कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाकडून शिकता, कोण तुम्हाला शिकवते, ते डझंट मॅटर. पण तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची तर तुम्हाला हे कन्सेप्ट शिकणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाकडूनही शिका. ठीक आहे फ्रेंड्स. थँक यू. येस.